जय जय रघुवीर समर्थ। पुढे पाहता सर्वही कोंदलेसे, अभाग्यास हे दृश्य पाषाण वाटे। अभाग्ये कदा पुण्यगाठी पडेना, जुने ठेवणे मीपणे आकळेना। जय जय रघुवीर समर्थ। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा हा श्री समर्थ रामदास स्वामी विरचित मनाच्या श्लोकांचा जो आपण अभ्यास करत आहोत, सज्जनो, आज आपण त्यातील श्लोक क्रमांक 139 याचं चिंतन अभ्यासणार आहोत। समर्थ आम्हाला गेल्या काही श्लोकांमधून या आत्मस्वरूपाची असलेली स्थिती ही म्हटलं तर किती प्राचीन आहे, किती जुनी आहे, किती सनातन आहे, पण त्याचबरोबर ती किती सुलभ आहे, ती कशी प्रत्येकाला प्राप्त करण्यासारखी आहे आणि इतकी प्रत्येकाच्या निकट असूनही ती सगळ्यांना दुर्लभ झाली आहे, अशा या आत्मस्वरूपाचं वर्णन काही श्लोकांमधून समर्थ सांगत आहेत। हे सगळं आत्मस्वरूप ज्याच्या कृपेने प्राप्त होतं, अशा या सिद्धापर्यंत या श्लोकांची मालिका आम्हाला घेऊन जाणार आहे। परंतु या अशा सद्गुरू कृपेशिवाय आम्ही जर स्वतः अहंकाराने मी त्या आत्मस्वरूपाला शोधीन असं जर निश्चय केला, तर आपण एक प्रकारे भ्रमे नाडळे वित्तते गुप्त झाले, अशा भ्रमित अवस्थेमध्ये इकडं तिकडं सैरभैर फिरत राहतो। मला पूज्य ब्रह्मानंद महाराजांची एक गोष्ट आठवते। पूज्य ब्रह्मानंद महाराज एकदा गोंदोल्यामध्ये असताना संध्याकाळची वेळ होती आणि आप्पासाहेब भडगावकरांच्या मनामध्ये चलबिचल चालू होती की आपण इतका काळ श्री महाराजांच्या जवळ राहतोय, पण आपल्यामध्ये तेवढी अजूनही प्रगती होत नाही जेवढी ब्रह्मानंद महाराजांमध्ये झालेली आहे। आणि या विचारचक्रामध्येच ते ब्रह्मानंद महाराजांना भेटायला खोलीमध्ये आले, काहीतरी वस्तू शोधत होते आणि ब्रह्मानंद महाराजांनी क्षणामध्ये आप्पासाहेबांची चलबिचल जाणली आणि ते फक्त म्हणाले की अहो, वस्तू तर तुमच्या जवळच आहे, थोडा कंदिलाचा प्रकाश वाढवून तर बघा। आणि तो कंदिलाचा प्रकाश वाढवताच जी वस्तू त्यांना हवी होती ती त्यांनी प्राप्त केली। सज्जनो, अर्थ फार सोपा आहे। आपणच आपल्या चित्ताची शुद्धता या सत्संगतीमधून, या सिद्ध सत्पुरुषाच्या सहवासातून करून घ्यायची असते, जेणेकरून या आत्मस्वरूपाचा प्रकाश स्वाभाविकपणे आपल्याला प्राप्त होईल। त्या आत्मस्वरूपाला पुन्हा शोधण्याची गरज नाही, केवळ आपल्या चित्ताची शुद्धता करण्याची गरज आहे। पूज्य मोरारी बापू त्यांच्या कथेमध्ये एक फार छान वाक्य वापरतात, हम सभी सिद्ध है, जरूरत है अब शुद्ध होने की। आम्ही सगळेजण स्वाभाविक सिद्धच आहोत, आम्हाला शुद्ध होण्याची गरज आहे। आणि हे अगदी खरं आहे। ही सगळी अंतःकरणाची मलिनता, ही चित्ताची मलिनता, हेच आम्हाला या आत्मतत्वापासून लांब ठेवतं। त्यामुळे समर्थ आमची या आत्मस्वरूपापासून झालेली फारकत समजावताना आजच्या श्लोकामध्ये म्हणतात, पुढे पाहता सर्वही कोंदलेसे, अभाग्यास हे दृश्य पाषाण भासे। अभावे कदा पुण्य गाठी पडेना, जुने ठेवणे मीपणे आकळेना। किती सुंदर समर्थांचे हे शब्द आहेत। जसं ब्रह्मानंद महाराज म्हणाले की कंदिलाची वात थोडी मोठी करा। सज्जनो, जर आपण विवेक दृष्टीने या दृश्य जगाकडे जरी पाहिलं तर आम्हाला याची एक निश्चित अनुभूती येऊ शकते की हे दृश्य जग
म्हणजे दुसरं तिसरं काही नसून हे प्रत्यक्ष त्या परमात्म्याचंच एक रूप आहे. आपण केवळ त्याच्या या भौतिक गुणधर्मांच्या आधाराने त्याची व्याख्या करत बसण्यापेक्षा या सगळ्या सृष्टीमध्ये चालणारी ही चेतना, ही जाणीव जर समजून घेण्याचा प्रयत्न केला तर लक्षात येईल की हे सगळं त्या परमतत्वाचंच कार्य या सृष्टीमध्ये चालू आहे. बघा, हा देह पंचमहाभूतिक आहे, हे ब्रह्मांड पंचमहाभूतिक आहे, पण ही जाणीव या ब्रह्मांडामध्ये कशी फिरते. आपण बघतो की भूमाता अत्यंत कठीण आहे. कित्येकदा त्या दगडांमध्ये मोठे मोठे स्फोट घडवून आणावे लागतात, तेव्हा त्यांना छिद्र पडतात, तेव्हा त्यांची माती होते. पण त्याच धरती मातेमध्ये एखादं छोटंसं बीज नकळतपणे जरी पडलं तर ती भूमाता इतकी मृदू होते की त्याला ती लगेच आपल्यामध्ये सामावून घेते. जलाचा वर्षाव देखील त्याच्यावरती तितकाच होतो जेवढा त्याला मानवतो. त्याला वायू देखील तितकाच त्या छिद्रांमधून आत जातो की ज्याच्यामुळे तो अंकुरित होईल. ते बीज अंकुरित होऊन 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 भूमीच्या वरती आल्यानंतर वायू देखील त्याला तेवढाच आधार देतं की ज्याच्यामुळे ते तुटून पडणार नाही. आणि मग आकाश देखील त्याला आपल्या पोकळीमध्ये वाढू देतं. या सगळ्या गोष्टी या पंचमहाभूतांच्या मध्ये देखील आपल्याला जाणवतात. जरा सूक्ष्म दृष्टीने बघितलं तर आमच्या जीवनामध्ये देखील आपण काही दिवसांपूर्वीच एक श्लोक बघितला की जगी पाहता देव हा अन्नदाता, तया लागली तत्वता सार चिंता. हे अन्नाचे कण या भूमीमध्ये येणं काय, त्यामध्ये पौष्टिक मूल्य येणं काय, ती पौष्टिकता आपल्या शरीरामध्ये जाणं काय, त्याचं पचन घडणं काय, त्या पचनाचं रक्ताभिसरण घडणं काय, त्यातून आपलं जीवन जगणं काय, या सगळ्या गोष्टींमध्ये मानवी जीवनाचं कर्तृत्व काय आहे? काहीच नाही. ही सगळी ती जाणीव, ती सगळी चेतना, ही सगळी या ब्रह्मांडामध्ये व्यापून उरलेली आहे ना. म्हणून समर्थांनी फार सुंदर शब्द वापरलाय, पुढे पाहता सर्व ही कोंदलेसे. कोंदले याचा अर्थ अगदी गच्च भरलं हे परमात्म स्वरूप. जसं आपण एखाद्या उशीमध्ये कापूस गच्च भरतो ना, त्याही पेक्षा अत्यंत निबिड, अत्यंत गच्च. किंबहुना समर्थांनी तर त्याला पुढे जाऊन फार सुंदर रूप दिलंय. नभी वावरे जो अणु रेणू काही, रीता ठावया राघवे वीण नाही. या ब्रह्मांडामधल्या अणुरेणूच्या देखील केंद्रबिंदूमध्ये तो रामराया राहतो. अशी कुठली जागा आहे, असा कुठला कण आहे ब्रह्मांडामध्ये जिथे या परमात्म्याचं दर्शन होऊ शकत नाही. पण आमच्या या डोळ्यांवरती न जाणे आम्ही कुठला चष्मा परिधान केलाय कल्पना नाही सज्जनो. बघा, लहानपणी आपण जत्रेमध्ये जायचो आणि ते वेगवेगळ्या रंगाचे चष्मे घ्यायचो. ते चष्मे आपण डोळ्यावर घालूत तशी सृष्टी आपल्याला दिसते. खरं तर सृष्टीचा तो रंग नसतो, सृष्टी काही त्याच्यापेक्षा वेगळीच आहे. पण आम्ही जसं हे चष्मे घालून या सृष्टीला आपल्या आवडत्या रंगामध्ये बघतो ना, तसं सज्जनो या भ्रमाने आम्हाला अजूनही या सृष्टीचं खरं स्वरूपच कळत नाही. ती सृष्टी संतांनी खऱ्या अर्थाने बघितली आणि त्यांना दिसलं की ही सृष्टी दुसरी तिसरी काही नसून प्रत्यक्ष राम रूप आहे. या सृष्टीला जर त्यांच्या दृष्टीतून पाहितलं तर हा रामरायाशिवाय या जगामध्ये दुसरं काही नाहीच. म्हणून माझे समर्थ म्हणतात ना की ध्यान करू जाता भान हरपले, सगुण जाहले गुणातीत, जेथे पाहो तेथे राघवाचे ध्यान, करी चाप बाण शोभत असे. त्याच्याशिवाय दुसरं काही नाहीच. रीता ठावया राघवे वीण नाही. पण आम्हा मंडळींना या द्वैत भावनेमुळं हा रामराया काही केले दिसत नाही. खरं तर तो डोळ्याच्या अगदी निकट आहे, अत्यंत निकट. रामचरित मानसमध्ये अरण्यकांडात एक असा प्रसंग आहे की रामराया वृक्षाच्या खाली बसलाय आणि सगळे ऋषीमुनी रामरायाच्या भोवती गोलाकार वर्तुळ करून बसलेले आहेत. पण गोस्वामीजी म्हणतात की रामराया त्यांच्यापैकी प्रत्येकाला सन्मुखच दिसतोय, कोणाला रामाची पाठच नाहीये. याचा अर्थ काय की ब्रह्मस्वरूपाला कधी पाठ नावाचा प्रकारच नसते, तो नेहमी सन्मुख असतं. तुमच्या अंतर्बाह्य ते व्यापून उरलंय. त्यामुळे तुमच्या डोळ्याच्या पुतळीच्या अत्यंत जवळ जर काही असेल तर ते सज्जनो ते ब्रह्मस्वरूप आहे, तो रामराया आहे.
पण त्याला पाहण्याची दृष्टी आमची काही केल्या उघडत नाही. पुढे पाहता सर्वही कोंदलेसे. पण आम्हाला काय दिसतं? इतका तो परमात्मा अणुरेणूंमध्ये भरलेला असूनही आम्हाला काय दिसतं? समर्थ म्हणतात, अभाग्यास हे दृश्य पाषाण भासे. चराचरामध्ये कोंदलेला हा रामराया जो संत दृष्टीला दिसतो, तो मात्र माझ्यासारख्या जीवाला जर या दृश्य जगाकडे पाहिलं तर कसा दिसतोय? मला तिथं रामराया दिसत नाही, मला तर तिथं केवळ एक दृश्य वस्तू दिसतीये. त्यामुळे समर्थांनी इतका तो रामराया निकट असूनही मला न दिसत असल्यामुळं मला भाग्यहीन म्हटलंय. अभाग्यास हे दृश्य पाषाण भासे. खरोखर सज्जनो, या मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर भाग्याची जर खरी काही प्रचिती असेल तर आत्मस्वरूपाचं दर्शन हेच सगळ्या जीवनाचं भाग्य आहे. या वैराग्यशील संतांचं भाग्य सांगताना आदि शंकराचार्य एक स्तोत्र लिहितात, कौपीनवंतक खलु भाग्यवंतक. जे कौपीन पंचक धारण केलेले वैराग्यशील संत असतात तेच जीवनामध्ये खऱ्या अर्थाने भाग्यवान आहेत. आमच्या दृष्टीने तर भाग्यवान म्हणजे तो ज्याने भरपूर संपदा, ज्याने भरपूर नावलौकिक हा आपल्या जीवनामध्ये प्राप्त केलेला आहे. ठीक आहे, हे प्रारब्धवश तुम्ही जे काही प्राप्त कराल ते ठीकच आहे, पण खरं सद्भाग्य ते की या जन्मामध्ये येऊन जर तुम्ही या रामरायाचं दर्शन घेतलं, या आत्मस्वरूपाचं दर्शन घेतलं तर खऱ्या अर्थाने तुम्ही भाग्यवंत आहात. अन्यथा हे सगळं मिळूनही आमचं हे सौभाग्य कसं आहे माहिती का? जसं एखाद्या स्त्रीने भरपूर दागदागिने घालावेत, अलंकार घालावेत, सर्व प्रकाराने तिने सौंदर्यवान व्हावं, पण गळ्यामध्ये मंगळसूत्र आणि डोक्यावर ती सौभाग्याची टिकली नसेल तर हे सगळे अलंकार जसे शून्य आहेत, जसं हे तिचं सगळं भाग्य असूनही नाहीये, तशी अवस्था आमची आहे. प्रारब्धामध्ये सुख तर भरपूर आहेत, भरपूर संपदा आहे, परंतु भगवंताची गोडी नाही, भगवंताचं दर्शन नाही. सज्जनो, मला वाटतं की ह्याशिवाय दुसरं अजूनही भाग्यवंताचं व्याख्या होऊच शकत नाही. आणि असं हे संपन्नता असल्यामुळंही एकनाथ महाराज प्रपंचामध्ये रमले नाहीत. त्यांना तर जनार्दन स्वामींच्या कृपेने त्या दत्तात्रयाचं दर्शन झालं, त्या पुंडरिकाचं दर्शन त्यांना झालेलं आहे. श्री महाराज देखील गावचं कुलकर्णी पण असूनही त्यामध्ये रमले नाहीत. आणि आमचे समर्थ देखील जामची एवढी सगळी संपन्नता शोधून रामाच्या प्राप्तीसाठी आयुष्यभर स्वतः तर त्याचं दर्शन घेतलंच आणि इतरांना देखील त्याच्या दर्शनासाठी त्यांनी उद्युक्त केलं. हे सगळं कशासाठी? कारण ते तुमचं भाग्य बदलतात. खऱ्या अर्थाने भाग्यवान काय आहे ह्याची व्याख्या संत आम्हाला करून देतात. आणि ज्या वेळेला हे भाग्य आमच्या जीवनामध्ये उजळू लागतं ना सज्जनो, त्यावेळेला स्वाभाविकपणे या दृश्य जगाकडं गुणदोषांच्या आधाराने बघण्याची आमची दृष्टी जाऊ लागते. एकदा का तुम्ही गुणदोषांच्या पलीकडे गेला, एकदा का तुम्ही गुणातीत भावनेमध्ये गेला की सज्जनो, हे दृश्य जग जे या चराचरामध्ये रामरायाच्या रूपाने नटलेला आहे, तो रामराया आम्हाला दिसू लागतो, कळू लागतो. हेच खऱ्या अर्थाने आमच्या जीवनाचं भाग्योदयाचा क्षण आहे. अभाग्यास हे दृश्य पाषाण भासे. परंतु अशी भाग्यवंताची अवस्था प्रत्येकाला तर मिळणं शक्य नाही. अभावे कदा पुण्य गाठी पडेना. कशाचा अभाव आहे? खऱ्या अर्थाने पुण्य कशाला म्हणायचं? या रामदर्शनालाच पुण्य म्हटलं पाहिजे. त्याच्या इतकं आणखीन दुसरं पुण्य काहीच नाही. भगवद्गीतेमध्ये देखील ज्ञानाची व्याख्या करताना हेच म्हटलेलं आहे की नाही ज्ञान सदृशम. कुठलीच गोष्ट ज्ञाना इतकी पवित्र नाहीये, ज्ञाना इतकं पुण्यवान नाहीये. ज्ञाना इतकं पुण्यवान जर ज्ञान आहे आणि ज्ञान हे जर रामदर्शनाचं रूप आहे तर सज्जनो हो, आपल्याला अभावे कदा पुण्य गाठी पडेना याचा अर्थ समजून येतो की रामदर्शनाच्या अभावाने सगळं आपण केलेलं कर्म हे वाया जातं, हे संचित वाया जातं. आपण म्हणाला, हो दादा मग सत्कर्म करायची का नाही करायची? सज्जनो, सत्कर्मामध्ये जोपर्यंत अहंकार आहे तोपर्यंत हा अहंकार आमची मजल जास्तीत जास्त स्वर्गापर्यंत घेऊन जाईल.
त्यामुळे सत्कर्म आपण करा, पण त्या सत्कर्माचं पुण्य हे अक्षय राहणार नाही, कारण स्वर्गामध्ये गेल्यानंतर या पुण्याची करन्सी आम्हाला सगळी खर्च करावी लागेल. ते पुण्य आमच्या हाती पडू शकत नाही. सत्कर्म करावीत, पण आमच्या जीवनामध्ये त्या सत्कर्मांचा देखील आम्हाला विसर पडावा. आपण काही केलं आहे याची आम्हाला जाणीव देखील राहू नये. पुण्याचा ढीग आपण करत राहावा, पण त्या पुण्याचा करता आपण कधी स्वतःला समजू नये. आपण काहीतरी केलं आहे, जगामध्ये आपण ज्येष्ठ आहोत, श्रेष्ठ आहोत, जगावरती उपकार करणारे आहोत, या अहमपणाच्या भावनेमुळं, या अभावामुळं आम्हाला केलेल्या सत्कर्माचं पुण्य देखील हाती पडत नाही. आणि जेव्हा असं सत्कर्म आमच्या मागं विस्मृतीच्या भावनेतून आम्ही जेव्हा करूत, कर्तेपणाचा ऱ्हास करून आम्ही जेव्हा करूत, तेव्हा अशा बहुत सुकृतांच्या शेवटी आम्हाला त्या विठ्ठलाची भेट होते. आणि तो पांडुरंग, तो रामराया एकदा का आमच्या जीवनामध्ये प्रगटला की तोच आमच्या जीवनाचा खरा पुण्य साठा आहे. अभावे कदा पुण्य गाठी पडेना, बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठल आवडी. सज्जनो, म्हणून संत म्हणतात की सत्कर्म योगे वय घालवावे. सत्कर्मांमध्ये आपलं वय व्यतीत करावं. तो अहंकार आपण कधी ठेवू नये, त्यामध्ये आपला मीपणा आपण कधी ठेवू नये. आणि आपण आपल्या जीवनात या सर्व सत्कर्मांचा एकच फलश्रुती मागावी की त्या रामाचं दर्शन व्हावं, तो रामराया आपल्या हृदयामध्ये प्रगटावा. सज्जनो, असा हा रामराया आमच्या इतक्या निकट असूनही, ते आत्मस्वरूप या चराचरामध्ये सर्वत्र कोंदलेलं असूनही, केवळ आमच्या या देहबुद्धीपायी, केवळ आमच्या या अहंकारापायी, केवळ आमच्या अंतरंगामध्ये ज्ञानचक्षु न उघडल्यामुळं, इतक्या निकट असूनही आम्हाला जुने ठेवडे मीपणे आकळेना अशा स्थितीमध्ये घेऊन जातं. इतक्या निकट असूनही न दिसणारी जर कुठली वस्तू असेल तर ती ही आत्मस्वरूपाची गोष्ट आहे. अशा या आत्मज्ञानाची खऱ्या अर्थाने ओळख आम्हाला ही संत मंडळी करून देतात. तुझा आहे तुझ्यापाशी परी तू जागा चुकलाशी, ही अनुभूती आम्हाला ही संत मंडळी करून देतात की अरे बाळा, ते आत्मज्ञान तुझ्या जवळच आहे. तो अहम ब्रह्मास्मी हा बोध तुझ्या जवळच आहे. थोडासा जागा हो, हे ज्ञानचक्षु उघड, भगवंताची संतांची कृपा प्राप्त करून घे आणि साधनेच्या मार्गाने जात, सत्कर्मांच्या मार्गाने जात, याच मनुष्य जन्मामध्ये त्या आत्मस्वरूपाची तू प्राप्ती करून घे. हा संतांचा सांगण्याचा आर्जव. सज्जनो, असं हे सनातन रूपी जुनं ठेवणं कसं प्राप्त करायचं हा खरा प्रश्न आहे. अजूनही 2 श्लोकांनंतर समर्थ आम्हाला या आत्मज्ञानाची किल्ली कोणाजवळ आहे याचं उत्तर देतील. तोपर्यंत तुर्तास या आत्मज्ञानाच्या स्वरूपाचा आपण चिंतन करत राहावं आणि त्या स्वरूपाकाराशी तद्रूप कसं होऊ शकूत याचा आपण अभ्यास करत राहावा. आता आपण उद्याच्या सत्रामध्ये पुढील श्लोकाचं चिंतन बघूयात. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.